नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषा मी या चॅनेलवरती. तर आज आपण डेल्टा कनेक्शन शिकणार आहे. तर एकदा लास्ट ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं ते पूर्ण एकदा रिकॅप करूयात. तर लास्ट लेक्चर्समध्ये आपण काय पाहिलं की बॅलन्स्ड थ्री फेज स्टार कनेक्टेड लोड्स आपण पाहिले. त्यावरचे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केले. डिफरंट टाईपचे आतापर्यंत एमपीएससी मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आपण पाहिले, बरोबर. तर स्टार कनेक्शन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आतापर्यंत जे क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले गेलेले प्रश्न जे आहेत ते सर्व प्रश्न स्टार कनेक्शनवर विचारलेत. डेल्टावर क्वचित एखादा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तर स्टार कनेक्शन तुम्हाला परफेक्ट करायचं आहे, पण याचा अर्थ असा नाही की डेल्टा करायचंच नाही. डेल्टावर क्वेश्चन नाही विचारले याचा अर्थ असा नाही की यावेळी विचारला जाणार नाही. तर याचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू तुम्हाला माहित असायला हवा की डेल्टा कनेक्शन आहे काय. आणि या टॉपिकमध्ये थ्री फेजमध्ये सर्वात जास्त टफ तर डेल्टा कनेक्शन आहे, ते समजून घेण्यासाठी. तर डेल्टा कनेक्शन आपण सुरू करूयात. तर जसं तुम्हाला ही डायग्राम तुम्ही बघू शकता की ही आर फेज वाय बी हे तीन आपण सप्लाय दिलाय आपण. ठीक आहे. या तिघांपासून सप्लाय आपण दिला या लोडला. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता इथं काय आहे की इथं आर हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स. डेल्टा कनेक्शन म्हणजे नक्की काय असतं की डेल्टा कनेक्शन म्हणायचं कशाला की आपल्याकडे तीन कॉईल आहेत किंवा तीन रेजिस्टन्स आहेत किंवा तीन इलेमेंट्स आहेत. ठीक आहे. तर तीन इलेमेंट आपण असे कनेक्ट करतो की पहिल्या इलेमेंटचा एंड हा दुसऱ्या इलेमेंटच्या स्टार्टिंगला कनेक्टेड आहे. दुसऱ्या इलेमेंटचा एंड हा हा तिसऱ्या इलेमेंटच्या स्टार्टिंगला कनेक्टेड आहे. आणि तिसऱ्या इलेमेंटचा एंड हा अगेन पहिल्या इलेमेंटच्या स्टार्टिंगला कनेक्टेड आहे. समजलं तुम्हाला. म्हणजे पहिल्याचा एंड दुसऱ्याच्या स्टार्टिंगला, दुसऱ्याचा एंड तिसऱ्याच्या स्टार्टिंगला. आणि आपण हे असं कनेक्ट करतो की त्याने एक क्लोज लूप फॉर्म करायला पाहिजे. ठीक आहे. हे स्टेटमेंट बघा. फिनिश्ड डेल्टा कनेक्शन म्हणजे काय नक्की काय असतं. फिनिश टर्मिनल ऑफ वन एंड ऑफ कॉईल इज कनेक्टेड टू स्टार्ट टर्मिनल ऑफ अदर फेज. फिनिश टर्मिनल म्हणजे एंडिंग टर्मिनल आहे ना एका फेजचा, तो आपण कनेक्ट करतो दुसऱ्या फेजच्या स्टार्टिंग टर्मिनलला. आलं लक्षात. आणि हे आपण असं कनेक्ट करतो की त्याचा एक क्लोज लूप फॉर्म झाला पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार, डेल्टा कनेक्शन म्हणणार किंवा क्लोज लूप कनेक्शन म्हणणार. हे आलं. ही एक बेसिक तुम्हाला डेल्टाचं. आता या डायग्रामवरूनच मी तुम्हाला सांगतो. हे खालचं तुम्ही वाटल्यास बघू नका, तुम्हाला हे बघितल्यानंतर पूर्ण क्लिअर होऊन जाईल ना की मला म्हणायचं काय. ठीक आहे. आता जसं तुम्ही स्टार मध्ये बघितलं, मी स्टारची डायग्राम एक छोटीशी इथं काढतो. स्टार कसं होता, एक असं इकडून एक आणि इकडे एक खाली एक. ठीक आहे. हे असं एक स्टार कनेक्शन असायचं आपलं, बरोबर. असे आपण तीन टर्मिनल काढलेले असायचे. हा एक न्यूट्रल पॉइंट असायचा आणि इथून आपण आणखीन एक असा एक टर्मिनल बाहेर काढलेला असायचा. आर वाय बी आणि हा न्यूट्रल. आता तुम्ही बघू शकता इथं तीन पॉइंट एकत्र कनेक्टेड आहेत. तसं इथं तीन पॉइंट एकत्र कनेक्टेड आहेत का बरं? नाही. त्यामुळे मेन म्हणजे मला म्हणायचं काही, जशी इथं न्यूट्रल अवेलेबल आहे तशी डेल्टामध्ये न्यूट्रल अवेलेबल आहे का? डेल्टामध्ये न्यूट्रल अवेलेबल नाहीच आहे, कारण की दोन पॉइंट एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत, बरोबर. त्यामुळं इथं न्यूट्रल कुठं फॉर्म होत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे इथे अगेन एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे की नो न्यूट्रल. न्यूट्रल आहे का? नाही. त्यामुळे डेल्टामध्ये न्यूट्रलचा विषय येत नाही. हे आलं लक्षात. न्यूट्रल नसल्यामुळं या सिस्टीमला काय म्हणणार आपण, थ्री फेज. हे फाय म्हणजे फेज असतं बरं का, म्हणजे हे शॉर्ट फॉर्म मध्ये इलेक्ट्रिकल मध्ये असले येतात. थ्री फेज थ्री वायर सिस्टीम. हे कशाला म्हणतो आपण, हे म्हणतो आपण डेल्टा कनेक्शनला. ठीक आहे. तर मागच्या वेळी आपल्याला प्रश्न विचारायला थ्री फेज फोर वायर कशाला म्हणतात, तर ते म्हणतात स्टार विथ न्यूट्रल अवेलेबल. ठीक आहे. किंवा न्यूट्रल ग्राउंडेड. थ्री फेज थ्री वायर कशाला म्हणतात, डेल्टा कनेक्शनला, कारण की याच्यामध्ये थ्री फेज असतात आणि तीन वायर म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रल निघत नाही, त्यामुळे त्याला थ्री फेज थ्री वायर सिस्टम म्हणायचं, बरोबर. तर आता जसं तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता, तुम्हाला इथे एक लाईन व्होल्टेज दिसते. लाईन व्होल्टेज म्हणजे काय की आर फेज आणि वाय फेज दोन फेज मधलं व्होल्टेज त्याला लाईन व्होल्टेज म्हणायचं. फेज व्होल्टेज म्हणजे फक्त एका फेजच्या अक्रॉसचं व्होल्टेज. नाव आता ही एक फेज आहे, या फेजच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे इथलं व्होल्टेज. आता हेच व्होल्टेज म्हणजे हे बघा इथे एक शॉर्ट लाईन आहे. शॉर्ट लाईन म्हणजे काय की सेम पोटेन्शियल राहते इथं. ठीक आहे. शॉर्ट सर्किट आहे. आता इथं व्ही फेज आपण कुठलं म्हणतोय, इथं आणि इथं म्हणजे आर फेजच्या अक्रॉस हे व्होल्टेज. आता हेच व्होल्टेज म्हणजे हेच व्होल्टेज येत आहे ना, लाईन व्होल्टेजच येत आहे ना.
तुम्ही या डायग्राममध्ये बघा ना, ही लाईन व्होल्टेज आहे. हीच लाईन मी अशी अशी पुढे 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 नेली इथं, आणि ही लाईन मी इथं नेली इथं. तर इथलं व्होल्टेज झालं फेज व्होल्टेज. म्हणजे या डायग्रामवरून आपल्याला काय दिसतंय की लाईन व्होल्टेज जे आहे तेच आहे फेज व्होल्टेज. आलं लक्षात? आता आर वाय हे लाईन व्होल्टेज आहे आणि A1 आणि A2 च्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे ते फेज व्होल्टेज आहे. तर हे बघा ना, हे पूर्ण शॉर्ट झाले म्हणजे आर हा अगेन इथं आला, वाय हा अगेन इथं आला, म्हणजे आर वायच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे फेज व्होल्टेज आलं आणि तेच लाईन व्होल्टेज सुद्धा आहे. त्याच्यामुळं आपण डेल्टामध्ये काय म्हणतो की लाईन व्होल्टेज VL इज इक्वल्स टू फेज व्होल्टेज ई फेज. ठीक आहे. स्टारमध्ये कसं असायचं? स्टारमध्ये हे होतं की VL इज इक्वल्स टू अंडर रूट, इथे लिहितो मी, VL इज इक्वल्स टू √3 इंटू व्ही फेज, हे होतं स्टारमध्ये. पण डेल्टामध्ये काय, लाईन व्होल्टेज हेच असतं फेज व्होल्टेज. बरोबर? हे तर आलं लक्षात की लाईन व्होल्टेज हेच आलं फेज व्होल्टेजला. आता इथं आपण बघूयात हे आपण कसं बघतोय. आता हे व्होल्टेज अक्रॉस आर आणि वाय हे आपण म्हणले लाईन व्होल्टेज. ठीक आहे. अगेन व्होल्टेज अक्रॉस A1 आणि A2, A1 आणि हा A2, एक सेकंड, हा A आणि हा 2, ह्या A2. तर इथं बघू शकता VRY इज इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस A1 आणि A2. A1 आणि A2 चे अक्रॉस व्होल्टेज म्हणजेच लाईन व्होल्टेज असते, म्हणजेच VRY आपल्याला दिसतंय. अगेन सिमिलरली आपण काय म्हणू शकतो, हे B1 आणि B2 या दोघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस VYB. ठीक आहे. इथं लिहा असं VYB. आलं. अगेन आता हे C1 आणि C2 च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच कुठलं आलं, आता हा C2 कुठं कनेक्टेड, हा C1 कुठं कनेक्टेड आहे, असं इकडे B ला कनेक्टेड आहे ना. त्यामुळं आर आणि B च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच C2 आणि C1 च्या अक्रॉसचं व्होल्टेज. मग इथं लिहा बघा, ई म्हणजे व्होल्टेज अक्रॉस C1 आणि C2. आता टर्मिनल बघा, पहिल्यांदा C1 कन्सिडर केला, हा C1 म्हणजे व्होल्टेज अक्रॉस BR, म्हणजे बी पासून आर पर्यंत, मग व्होल्टेज अक्रॉस BR म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस C1 अँड C2. म्हणजेच आपल्याला काय कळतं, आता हे जे व्होल्टेज आपण बघितलं, व्होल्टेज V1 आणि V2, व्होल्टेज B1 आणि B2, व्होल्टेज C1 आणि C2, हे तिन्ही झाले फेज व्होल्टेज. बरोबर. आणि लाईन व्होल्टेज कोणते झाले, व्होल्टेज अक्रॉस आर वाय, व्होल्टेज अक्रॉस वाय बी, व्होल्टेज अक्रॉस BR, हे झाले आपले लाईन व्होल्टेज. त्यामुळे डेल्टा कनेक्शनवरून आपल्याला काय कळतं, लाईन व्होल्टेज इज इक्वल्स टू फेज व्होल्टेज. हे मेन रिलेशन येतं डेल्टावरनं. अगेन हा लाईन करंट पुढे जाऊन डिवाइड होतो, तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण शिकणार आहे की ते कसं होतं. ठीक आहे. तर हे इथपर्यंत तुम्ही महत्वाचं समजून घ्या. ठीक आहे.